नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणी गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार धनगेकरांनी केली आहे. कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणात कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यानं येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पण केवळ निलंबित करून हा प्रश्न सुटणार नाही. या निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. नगर मधील अपघात प्रकरण सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला, पण रवींद्र धंगेकर यांच्या आग्रही मागणीमुळे आणि ठिय्या आंदोलनामुळे या प्रकरणात दररोज नवीन घटना घडत आहेत. त्यांच्या मागणीमुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण एवढेच पुरेसे नसल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. रवींद्र धंगेकर म्हणाले, हे प्रकरण दडपण्यासाठी निलंबित 2 पोलीस अधिकाऱ्यांनी आणि येरवडा पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांनी बिल्डर सोबत केलेल्या आर्थिक व्यवहाराची पारदर्शक चौकशी केली पाहिजे. ची पायामुळे निश्चितच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत रुजलेली आहे. त्यामुळे त्यांची ही नावे जनतेला समजणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती सरकारने स्थापन केली पाहिजे. या सर्व प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचाही वेळोवेळी निष्काळजीपणा दिसून आला. या अपघातात 2 निष्पाप जीव गेले असतानाही दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला केले. त्यामुळे त्यांचाही तातडीने बदली करावी अशी माझी गृहमंत्र्यांकडे मागणी आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नेहमीप्रमाणे बारामती तालुक्यातील विकास कामांची पाहणी केली आहे. आज सकाळी सुरुवातीलाच अजित पवार यांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे पाहणी केली. यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या निवासस्थान, नीरा फलटण, नवीन रस्ता, बारामतीतील क्रीडा संकुल आणि त्यानंतर जवाहर बाग येथील कॅनॉल सुशोभीकरणाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तिथं पण लावले. काय होतं, मी माझ्या 2-4 साईटवर असे बरेच खेळ लावलेले पाहिले. वार मारायला लागल्यानंतर खेळ काढल्यावर पुन्हा जागेवर आलं. शेवटी हे पण जीवच आहे एक प्रकारचं, आणि ते वरचं पण सगळं काढून देतं. हे अजून आहे तर काहीतरी कायमचं तुम्हाला काम हे फिनिशिंग नीट नाही झालं बाबा. हे बघ संजय राऊत, आपल्या पक्षाची घराची काळजी करा. आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालले आहे, ते सर्वश्रुत आहे, असं वक्तव्य आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर सामनाच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. 4 जून नंतर संजय राऊत यांचे थोबाड फुटलेले असेल. योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहे, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलं आहे. मोदी योगी असे चित्र उभे करू नका. संजय राऊत, आपल्या पक्षाची घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालले आहेत, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून काही काढून प्रसिद्धीसाठी राहण्यात नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला ही दरेकर यांनी यावेळी लगावला आहे. सामन्याच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे. संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले,
संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या. जळगावमध्ये वादळी वाऱ्याने व पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आहे. आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पानतोडी भागात काल झालेले वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या भागाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. तसेच तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. तेच बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तहसीलदार महोदयांच्या सोबत आज इथे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजत होतो. टेम्परेचरचा पारा इतका जास्त होता की केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. आणि काल एकाएकी त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ली भागातला हा भामदारा परिसर असेल, पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील, केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली. काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता. काल मी बुधवाड तालुक्यातून तिकडची पाहणी केली. घरांचे नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी तशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब सकाळी आरली आम्ही 7:30-8 वाजेपासून फिरतो आहे. कलेक्टर साहेब पण 1 वाजेपर्यंत येतील. तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केलं जाईल. हा शेतकरी बारमाही बागायतदार शेतकरी, हा बारमाही रोजगार देणारा शेतकरी आहे. तेवढं याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि 100% यांना दिलासा मिळेल. तातडीने पंचनामे होण्याची गरज आहे. तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे, तहसीलदार महोदय आले, मी आलो आहे. लवकरात लवकर आज रविवार आहे, सुट्टी आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, जागेवरच स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले पाहिजे. स्पॉटवर पंचनामे होतील. घरी बसून पंचनामे थोडी होता. स्पॉटवर पंचनामे होते. आम्ही स्पॉटवर आलेलो आहे. प्रत्येक आम्ही क्षेत्रामध्ये गेलो, तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो, इकडे भामदारा शिवारात गेलो आहे, तिकडे आता रावेर तालुक्याच्या प्रत्येक शिवारात जातो आहे. तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल. तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल. सरकारच्या माध्यमातून चांगली मदत, भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल. काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली आहे. ते बोललो मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले आहे, ज्या लोकांचं घराचं नुकसान झालं आहे, काही आता मी इथे बघितलं तर एक पोल पडला घरावर, घराचं सगळं 3-13 होऊन गेलं. जे घर पाहिलं त्याला घर नाही. पण त्याच्यासाठी सरकारच्या वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू. जे बाधित लोक आहे म्हणजे ऑफिसला द्या, तुम्ही फोटो काढून एक ॲप्लिकेशन करा, ऑफिसला द्या. त्या लोकांना आपण पाठवतो होता. आता ती लोक आधी येत जातील. कलेक्टरशी बोलतो, त्यांना आता आदेश करतो, ती येऊन जातील. आज आपण आपल्या पद्धतीत मार्गाला टाकू. आणि मला असं वाटतं मॅक्झिमम आपलाच भाग असल्यामुळे ती यंत्रणा सगळी लोक आम्हाला येते. नाही नंतर तुम्ही तिकडे तहसीलदार येऊन थांबलेला नाही कापसे तिकडे जातोय आता. पण पहिलं इकडं तर मार्ग नव्हतं. तहसीलदार साहेब होता येत. आज सुट्टी आहे तरी रात्री त्यांनी दखल घेतली. सकाळी कलेक्टर महोदयाने दखल घेतली, पालकमंत्री दखल घेतली. थोडं चाललं व्यवस्थित आहे. फक्त आता आपल्याला जास्त असं नुकसान भरपाई कशी मिळेल हा प्रयत्न आपण करतोय. मला तेवढं चालू ना बरं. इथे मराठी अप्पा पण आहे साहेब. आता ते आदेश करतील, कृषीवाले पण येतील. आता भरभर प्रत्येक क्षेत्रवाईज आपण करून व्यवस्थित करतो. तुमचं ऑनलाईन जर होत नाही आहे तर ऑफलाईन करून आम्ही सरकारकडून जी मदत करतोय त्यासाठी यांचा रिपोर्ट आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. माझ्या वर्षाची म्हणजे सीएम साहेबांशी बोलणं झालं आहे. आता पालकमंत्रीशी बोलणं झालं सकाळी. ते पण येतील तर बरं होऊन जाईल. पण प्रयत्न करूया जास्त नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल. ठीक आहे. ते आज ही यंत्रणेच्या माध्यमातून आपण हा विषय घेऊ. खूप जास्त गावात नाही आहे असं मला वाटतं. डोंबिवली ज्वेलर्सला मारहाण करून त्यांच्याकडून दागिन्यांची बॅग हिसकावून पळणाऱ्या 2 चोरट्यांना डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. अल्ताफ खान आणि मजहर अन्सारी अशी या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांना कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस पुढील तपास करीत आहेत. बरोबर आहे. 25 जानेवारीला अनंत ज्वेलर्सच्या मालकाला दुकान बंद करून जात असताना जुन्या डोंबिवलीमध्ये त्यांची बॅग आणि बॅगेत असणारं सोनं हिसकावून मार देऊन हिसकावून लुटलेलं होतं. त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI पवार आणि त्यांच्या DB टीमला यश आलेले असून सदर आरोपींची 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे.
आणि गेला माल रिकवर करण्याचे काम चालू आहे. आरोपींचे नाव काय आहे सर? आरोपी अल्ताफ अन्सारी आणि आरोपी मजहर अल्ताफ खान आणि आरोपी मजहर अन्सारी दोघेही राहणार चेंबूर यांना अटक केलेली आहे. थँक्यू. कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हिल परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र आग एवढी मोठी होती की आगीमध्ये घराचे साहित्य जळून खाक झाले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. नांदेडमध्ये उन्हाच्या तडाख्याने केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून नांदेड जिल्ह्यातील तापमान 42°C एवढे असून त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. माझं नाव दिग्विजय दिलीप निळेकर आहे. मी लतीफपूर बेचिराग तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथे माझी शेती आहे. आम्ही 3000 केळीचे झाडं या ठिकाणी लागवड केली होती. त्या 3000 झाडांवरती आत्तापर्यंत 2-2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आता या ठिकाणी केळीला फळ लागायची आणि त्याचा आता घड पडायचा वेळ आलेला आहे. मात्र या वेळेला आम्हाला पाणी कमी पडत असल्यामुळं या झाडांची नासधूस होत आहे. या झाडांचं हे सगळे झाडं वाळून जात आहेत. झाडं बऱ्याचदा दंड्यातून वाळून कोलमडून पडत आहेत. याच्यामुळे आमचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. ज्या केळीचे आम्हाला किमान 5 लाख रुपये तरी व्हायचे तेवढेही पैसे होतील की नाही अशी आता आम्हाला शंका वाटत आहे. उन्हामुळे काय जाणवलं एवढं? उन्हाचा खूप जास्त फटका बसला. ह्याला पाणी कमी पडतं आहे आम्हाला. त्याच्यानंतर लाईट बरोबर चालत नसल्यामुळं त्याच्यात अजून अडचण येते की आम्हाला वेळेवर पाणी देता येत नाही. ह्याला आता काही खतांची वगैरे व्यवस्थापन करायचं आहे, ते खतंसुद्धा आम्हाला सोडता येत नाही आहेत. आणि आपण बघू शकता की शेतामध्ये झाडाचे पानं कशा प्रकारे वाळलेले आहेत. दंडे कोलमडून पडत आहेत केळीचे. पूर्ण झाडच्या झाड बऱ्याचदा कोसळून पडत आहे. उन्हामुळं जेवढं ह्या सगळ्या गोष्टी उन्हामुळं येत आहेत आणि उन्हामुळं ह्या सगळ्या गोष्टीचं आमच्या केळीच्या पिकाचं एवढं मोठं नुकसान होत आहे. हे सगळं करपाकरपी सगळी उन्हामुळं होती आहे. आणि या उन्हाची तीव्रता लक्षात घेता व शेतकऱ्याचं होणारं नुकसान लक्षात घेता याच्यासाठी शेतकऱ्याला काही ना काही नुकसान भरपाई द्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे.